काशीमीरा पुलिस ने सराय में चोरी करने वाले आरोपी को गिरफ्तार करने में सफलता हासिल की और वारदात से 8,06,000 के सोने चांदी के आभूषण और नकदी बरामद की। ये घटना प्लेजेंट पार्क की है। वहां एक परिवार घूमने के लिए गोराई गया था और उनके घर में ये चोरी हो गई। जब इसकी सूचना काशीमीरा पुलिस स्टेशन में दी गई तो काशीमीरा पुलिस स्टेशन के माध्यम से 4 दिनों में इसकी जांच कर 2 अपराधियों को गिरफ्तार करने में सफलता मिली। काशीमीरा पोलीस स्टेशन येथे दिनांक 8/12/2023 रोजी एका घरामधील व्यक्ती गोरा इथे फिरण्यासाठी गेलेले होते आणि ते गेले असताना त्यांच्या बंद घराचे लॉक तोडून चोरीची घटना घडलेली होती। त्याच्याबद्दल काशीमीरा पोलीस स्टेशनला 808/2023 घरफोडीच्या कलमान्वये गुन्हा दाखल झालेला होता। त्याच्यामध्ये जवळपास 160 ग्रॅम सोनं 8 लाख किमतीचं चोरीला गेलेलं होतं। त्याच्या तपासामध्ये एसीपी तरडे, एसीपी पीआय कदम आणि त्यांची डिटेक्शन ब्रांचची टीम, एपीआय काळे, पीएसआय खाडे, त्याचबरोबर काशीमीरा पोलीस स्टेशनचा डीबीचा स्टाफ, त्याच्यामध्ये योगेश दीपक वारे, पाचुंदे, राहुल सोनकांबळे, निलेश शिंदे, निकम, रवी कांबळे, प्रवीण ठोंबरे, किरण विरकर आणि राजेंद्र सूर्यवंशी यांनी 2-3 टीम तयार करून त्याच्यामध्ये सीसीटीव्हीचा शोध घेतला असता आसपास परिसरामध्ये एक संशयित इसम मिळून आलेला होता आणि तो आमच्या काशीमीरा पोलीसच्या रेकॉर्डरचा असल्यामुळे पटकन ते ओळखणं पॉसिबल झालं। त्याला लागलीच ताब्यात घेतलेलं होतं, पण रिकव्हरीच्या दरम्यान, अटकेच्या दरम्यान त्याकडे आपण विचारपूस केली कसून, पण त्याचा मुद्देमाल रिकव्हर करणं थोडंसं अवघड होत होतं। त्याच्यामध्ये मग त्याच्या भावालाही अटक करण्यात आली होती आणि त्याचबरोबर त्याच्या आईलाही याच्यामध्ये गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलं आणि या तिघांच्याकडे आपण जॉईंट इन्व्हेस्टिगेशन केलं असता, एकत्रितपणे विचारपूस केली असता सदरचा मुद्देमाल कुठे ठेवला याच्याबद्दल त्यांनी माहिती दिली आणि या तपासादरम्यान आपल्याला जवळपास चोरीस गेलेलं सर्व सोनं म्हणजे 160 ग्रॅम वजनाचं सोन्याचे दागिने जवळपास 8 लाख किमतीचे पूर्णपणे हस्तगत करण्यामध्ये काशीमीरा पोलीस स्टेशनच्या टीमला यश मिळालेलं आहे। आतापर्यंत हे आरोपी आहेत किती केस आहेत आणि किती याच्या अगोदर ह्या अटक आरोपी जो आहे याच्या विरोधात 2 गुन्हे दाखल आहेत आणि ते काशीमीरा पोलीस स्टेशनचेच गुन्हे आहेत।